तर एप्रिलला ठाकरे गट की मराठी की पाठशाळा घेणारे आणि कांदिवली इथल्या एका हॉलमध्ये या पाठशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठीसाठी मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरे गट परप्रांतीयांना मराठीचे धडे शिकवणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी ट्विट करत सवाल उपस्थित केलाय। मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला। तर बीडमध्ये बिंदू नामावली विरोधात शिक्षक आक्रमक झालेत। आमदार सुरेश धस, प्रशांत सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप शिक्षकांनी केलेला आहे। अन्याय केल्यास उपोषणाचा इशाराही शिक्षकांनी दिला। राजधानी दिल्लीमध्ये एक संतापजनक प्रकार घडलाय। दिल्लीतील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इमारतीसमोर एका माणसानं चक्क लघुशंका केलेली आहे। एका आरजेचा हा प्रकार संतापजनक प्रकार आपल्या मोबाईलमध्ये आरजेनं शूट केला आणि या माथेफिरू व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिल्ली मेट्रोतील अजून एक प्रताप समोर आलाय। एका मुजोर प्रवाशानं थेट मेट्रोतच दारू पार्टी रंगवली आहे। काचेच्या ग्लासमध्ये दारू आणि चकना म्हणून उकडलेलं अंड अशा दिमागात हा तरुण व्हिडिओ दिसतोय। भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा नुकताच धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला। आता त्याचं नाव आरजे महवश हिच्यासोबत जोडलं जात आहे आणि आता चहलनं आरजे महवश बरोबरचा सेल्फी इंस्टाग्रामवरती शेअर केलाय। त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होतीये। काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सुद्धा ते स्टँडमध्ये एकत्र दिसले होते। वाशी वाहतूक शाखेनं मार्च महिन्यामध्ये विशेष मोहीम राबवली आणि यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,696 वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती एकूण 67,81,550 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय आणि त्यापैकी 11,82,300 रुपये वसूल झालेत। 16 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टावरती आता थेट प्रक्षेपण करता येणार नाहीये। आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवताही येणार नाहीये। मेटानं वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे बदल केलेत। सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू करण्यात आले। काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येतील। पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटींचं उत्पन्न मिळालं आणि या वर्षात 2,08,00,000चा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती किसनराव गाजरे आणि माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली आहे।